माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण लोकसभेचा खासदार झाल्यानंतर आदरणीय आपल्या देशाचे नेते, तुमचं आमचं सगळ्यांचं आधारस्तंभ आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते माझा सत्कार व्हावा, ही माझ्या आयुष्यातली सर्वोच्च संधी किंवा क्षण असं मी म्हणेल। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, आपल्या विधानसभेचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब, माजी मंत्री आदरणीय आमदार राजेश भैया टोपे साहेब, माजी न्यायाधीश आदरणीय कोळसे पाटील साहेब आणि माझे सहकारी खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब, ज्या लंके साहेबांनी आत्ताच आपल्यासमोर मार्गदर्शन केलं। आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार केशवरावजी आवताडे साहेब, माजी आमदार अनिल पटेल साहेब, माजी आमदार किशोर पाटील साहेब, माजी आमदार आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्वच मान्यवर। खरं तर मला जरा अवघडल्यासारखं असं होतं की साहेबांची पुण्याकडे मार्गक्रम करण्याची वेळ 4 वाजेची होती आणि इथे 6 वाजले आणि साहेब आपल्या या कार्यक्रमाला तरीही उपस्थित राहिले। खरं तर मी सर्वांची माफी मागेल, खूप मोठी यादी आहे। प्रकाशजी मोगदिया साहेब आहे, अशफाक सलामी आहे, सुभाषराव निकम आहे, मुजाहिद खान आहे, राजाभाऊ देशमुख आहे, निसार देशमुख आहे, पांडुरंगजी तांगडे, युसुफ शेख, हाजी खाजा शरफुद्दीन भाई, लहूजी शेवाळे, शिवानंदजी भानुशे, बबलू शेठ चौधरी, पुंडलिकाप्पा आंभोरे, बाळू थोरात, नंदकुमार घोडेले, इब्राहिम पठाण, कांचन कुमार चाटे, कैसर आझाद, विलासबापू आवताडे, किरण पाटील डोणगावकर, रविदादा काळे, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप, संदीप बोरसे, आतिश पितळे, विनोद तांबे, भास्कर गायवट, विजय मनाळ, राजेंद्र काळे, संतोष शेजूळ, सर्जेराव चव्हाण, राहुल सावंत, कल्याण चव्हाण, सूर्यकांत गरड, पुंडलिक जंगले, गौरव जयस्वाल, विश्वास भैया आवताडे, मनोज गांगवे, बाबासाहेब डांगे, मोतीलाल जगताप, अक्षय खेडकर, वरुण भैया पात्रीकर, निमेश पटेल, मनोज शेजूळ, पप्पूराज ठुबे, कैसर आझाद। खरं तर मला या सगळ्यांची नावं घेण्याचं आणि अजूनही बरीच नावं आता तर उखाण्यात घ्यायची वेळ आली। सौ रेखा काळे, उपस्थित सर्व पक्षाचे, आपल्या महाविकास आघाडीचे, इंडिया गठबंधनचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी आणि माझे पत्रकार मित्र, खरं तर मला पवार साहेबांनी इथं तर ताबडतोब आठवण दिली, परंतु एका गोष्टीचा किस्सा मला पवार साहेबाचा इथं नक्की सांगितलं पाहिजे। मी साहेब पहिल्यांदा आमदार झालो आणि दिल्लीला साहेबाला भेटायला गेलो आणि दिल्लीला भेटायला गेल्यानंतर साहेबांनी विचारलं, तुम्ही काळे म्हणजे ते सोयगावच्या काळेचे, रंगनाथ काळेचे कोणी आहे का? मी म्हटलं साहेब ते आमच्या वडिलांचे नेते बाबूरावजी काळे ना, त्यांची चिरंजीव आहे, पण त्यांचा सोयगाव तालुका आहे आणि माझा औरंगाबाद तालुका आहे, संभाजीनगर त्यावेळेचा औरंगाबाद। मला म्हटले मग तुमच्या वडिलाचं नाव? मी म्हटलं वैजनाथराव काळे। साहेबांनी क्षणाचा विलंब न लावता त्यांनी सांगितलं, ते केशवरावबरोबर काम करत होते का? म्हटलं हो साहेब, ते केशवराव आवताडे साहेबांच्या सोबत काम करत होते। म्हणजे आमच्या वडिलांनी पवार साहेबांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं आणि साहेबांची त्याच्यानंतर जवळजवळ
25-30 वर्षे गेले आणि 2004ला आमचे वडील गेले. परंतु त्याच्यानंतर 4ला मी पहिल्यांदा जेव्हा विधानसभेवर आलो आणि साहेबाला भेटायला दिल्लीला गेलो, मुद्दाम गेलो, मला आपल्या राज्यातलं नेतृत्व आपण गेलं पाहिजे. आणि गेल्यानंतर साहेबांनी वडिलांचं नाव सांगितलं की अरे हे केशवरावबरोबर काम करत होते का? म्हणलं हो साहेब. मला सांगायचं तात्पर्य इतकंच होतं की आजही आम्ही जर का दिल्लीला गेलो, आता तर खासदार झाल्यानंतर तर भेट होतेच, परंतु जेव्हा काही काम असेल तेव्हाही जायचो. तेव्हाही पवारसाहेबांनी सातत्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला, अवतडे साहेब म्हणत होते की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यावेळेला शुभेच्छा सदिच्छाने आशीर्वाद मिळाला. आम्ही तर फार 3ऱ्या पिढीतले आहोत साहेब, त्याच्यामुळे आपलं मार्गदर्शन आम्हाला आता मिळतं आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे की आपण राज्यसभेमध्ये आहात. आणि जेव्हा केव्हा आम्ही आपल्याकडे आलो तेव्हा आता परवा भेटल्यावर पवारसाहेबांनी एक महत्त्वाचा विषय सांगितला, मी त्याच्यावर येतोच. कारण साहेब, या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ठरवल्यामुळे खऱ्या अर्थाने या देशाचं संविधान वाचवण्याचं काम कोणी केलं असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात. तुम्ही सगळ्याला सामावून घेतलं आणि सांगितलं मला काही माहीत नाही, आपण सगळेजण एकत्र आलो पाहिजे आणि लढलो पाहिजे. त्याचा परिणाम काय असेल तर ती जालन्याचा लोकसभेचा खासदार मी होऊ शकलो साहेब, ही वस्तुस्थिती आहे. मी मागच्या वेळेला 2009ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होती, अवघ्या 8,000 मताने पराभूत झालो होतो. पण यावेळेला आपल्यासोबत आपण उद्धव साहेबांनाही सोबत घेतलं आणि त्याचा परिणाम झाला. किंबहुना आपण संविधान वाचवण्याची भूमिका घेतली आणि या जालना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,10,000 मतांनी लोकांनी मला निवडून दिलं. मी पहिल्यांदा तिकीट घ्यायच्या अगोदर साहेबांना भेटायला गेलो मुंबईला सिल्वर ओक बंगल्यावर. मला म्हणले तुमच्याकडे काँग्रेसला उमेदवारी कोणाला देणार आहे? मला अजून काही ठरलं नाही. मला म्हणले तुला घेतली तर जमेल असं मला वाटतं, जरा बघितलं पाहिजे काय करायचं. आणि त्याच्यानंतर संभाजीनगरची सभा साहेबांनी घेतली आणि तिथं मला आशीर्वाद दिला आणि निश्चितपणाने तिथून पुढं आम्ही सगळेच जण कामाला लागलं. नुसतं असेच नाही लागले तर तिकडं भैया साहेबालाही सांगितलं, टोपे साहेबालाही, राजेश भैयाना जरा जोमाने कामाला लागावं लागेल, आपलं काम जमतं यावेळेला. आणि मग भैया साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये जोमाने सहकार्य केलं आणि मोठ्या प्रमाणात ही निवडणूक मला जिंकायला मदत झाली. साहेब प्रश्न खूप आहे. जालना जिल्ह्याचा आपण इंडेक्स पाहिला महाराष्ट्र राज्याचा तर सगळ्यात शेवटचा नंबर लागतो, अशी आमच्या या जालना जिल्ह्याची परिस्थिती आहे. आणि मी जालना जिल्ह्याच्या आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या दोन्हीच्याही 50-50% खासदार आहे. इकडचे 3 मतदारसंघ आहे, तिकडचे 3 मतदारसंघ आहे, असा मिळून जालना लोकसभा मतदारसंघ झाला आहे. आणि म्हणून जालन्याची तथा संभाजीनगरची मोठी जबाबदारी खऱ्या अर्थाने ही आता आमच्यावर येऊन ठेपलेली आहे. मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमची कामं आहेत, ती आता या ठिकाणी सांगण्याची वेळ नाही. परंतु साहेब, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जी जबाबदारी आमच्याकडे सोपवलेली आहे या लोकसभेच्या माध्यमातून, ती निश्चितपणाने इथून पुढच्या काळात आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही, मतदारांनी दिलेल्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशीच भूमिका आमच्या माध्यमातून या ठिकाणी राहील. राहिला प्रश्न बाळासाहेबांनी, खरं साहेब तर मी आमदार होता खासदार झालो, नाही तर सगळ्यांच्या डोक्यात होतं हे विधानसभाच लढणार आहे. आणि विधानसभा लढायची म्हणलो आणि कधी तुमच्यासारख्या सगळ्या नेते मंडळींनी सांगितलं तुला लोकसभा लढावी लागते आणि मी सुद्धा कुठल्याही प्रकारची तयारी नाही. आत्ता बोलता बोलता पवार आपले भैयासाहेब टोपे बोलत असताना भैयासाहेबाच्या गळ्यात ही माळ येणार होती आणि त्यांनी विनंती केली खासदार पवारसाहेबांना की मला नको, ते कल्याण काळे उभं राहण्याची शक्यता आहे, त्याला दिलं तर बरं होईल, नाही तर पहिला नंबर भैयासाहेब तुमचाच होता माझ्या अगोदर. परंतु भैयासाहेब म्हणले मला नाही लढायचं, माझा मतदारसंघ परभणीत गेला आहे, तुमचा मतदारसंघ याच्यात आहे. म्हटलं ठीक आहे, तुमचे जे आदेश येईल नेते मंडळीचे महाविकास आघाडीचे ती मी निश्चितपणाने शिरसावंत मी लढायला तयार आहे. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आता लढावीच लागते आणि सांगितल्यानंतर आम्ही निश्चितपणाने पुढे सरकलो. मी परत एकदा आपल्या सगळ्या नेते मंडळीचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. इथं एक आमचे सहकारी खासदार आत्ता माझ्यासोबत निवडून आले आणि तेही आता या ठिकाणी आलेले. दिसायला माणूस, कोणीतरी म्हणलं आत्ता की माणूस कसा आहे दिसायला म्हणून, परंतु फार मोठी लढाई जिंकली.
कारण पवारसाहेब, थोरातसाहेब या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता. मला त्याचा खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद या गोष्टीचा आहे की तिथं त्यांना असं हिणवलं गेलं, तिथं असं हिणवलं गेलं की यांना इंग्रजी येणार नाही, कशाला लोकसभेत देता निवडून. या गड्यांनी पहिली शपथ इंग्रजीमधून घेतली आणि मतदारसंघाला दाखवून दिलं की नाही हम भी कुछ कम नाही. आणि जाताना म्हणले रामकृष्ण हरी. फक्त तिथं बरं झालं सभागृहात म्हणले नाही वाजवा तुतारी. म्हणून लंकेसाहेब, खऱ्या अर्थाने तुम्ही फार मोठी लढाई जिंकलात. आम्हाला असंच म्हणायचे साहेब लोक की एवढ्या मोठ्या माणसासमोर कल्याण काळे कसा निवडून येईल. मला तर पत्रकाराने विचारलं की तू कसा निवडून येशील, इतका मोठा माणूस तुमच्या समोर आहे. म्हणलं या लोकशाहीमध्ये मतदार कोणालाही मोठं करतात आणि त्यांना मोठं कोणी केलं आहे ते मतदारांनी केलं आहे. आणि म्हणून आता दोघंही आम्ही उमेदवार म्हणून आखाड्यामध्ये आहोत. त्याच्यामुळे आता मतदार ठरवतील कोणाला मोठं करायचं आणि कोणाला लहान करायचं. त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी 2004ला जेव्हा विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेला पहिल्यांदा विधानसभा लढलो. आणि साहेब त्यांनी मला आग्रह धरला विलासरावने की तू आता परत लगेच लोकसभा लढ. पण संभाजीनगरचं तिकीट मिळता मिळता जालन्याला गेलो आणि अवघ्या 8,000 मताने पराभूत झालो. मला आठवण होती की विलासरावनी त्यावेळेला आपल्या लोकसभेला पाठवण्याची तयारी दाखवली होती. साहेबांनी मला परभणीला बोलून घेतलं होतं पवार साहेबांनी की तुम्ही कोण कोण उमेदवार कसे कसे आहे, परभणीचा कोण आहे, जालन्याचा कोण आहे. आणि त्यावेळेला सुद्धा आमची तयारी चांगली करून घेतली. मधल्या काळात 14 आणि 19ला लाट होती, ही गोष्ट खरी होती. परंतु 8लाही लाट नव्हती आणि उलट विरोधी लाट होती की काय कोणास ठाऊक की 24ला मात्र मला असं वाटलं साहेब ही निवडणूक चालता बोलता लोकांनी हातात घेतली आणि सांगितलं की नाही, या देशाचं संविधान जर वाचवायचं असेल तर निश्चितपणाने भारतीय जनता पक्षाचा पराभव केला पाहिजे आणि महाविकास आघाडीला निवडून दिलं पाहिजे. या भूमिकेतून साहेब मराठवाड्याने आपल्याला 8 पैकी 7 जागा दिल्या. ही फार मोठी कामगिरी मराठवाड्याने या निमित्ताने केलेली आहे साहेब. आणि मराठवाड्याने साहेब आपले जे आदेश येतील ना त्या पद्धतीने येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आपल्या महाविकास आघाडीला कसं यश मिळेल याचा निश्चितपणाने आम्ही सगळेजण प्रयत्न करू. आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आम्हाला कशाचीही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. आणि म्हणून साहेब मी जास्त लांबलचक भाषण न करता मी एवढाच विषय सांगेल साहेब, सध्या आमच्या मराठवाड्यातल्या दुधाच्या शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे. त्याचबरोबर ती आपल्या अहमदनगरचे शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक आहे. म्हणून दुधाच्या दरावर आपण एकदा वाणिज्य मंत्र्यासोबत बैठक घ्या. मी आणि सुप्रियाताईंनी विनंती केलेली आहे त्या मंत्र्याला की तुम्ही आमच्या पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं एक शिष्टमंडळ आपल्याला भेटेल. दुधाच्या दराच्या बाबतीत फार मोठा प्रश्न आहे. आपण जेव्हा जेव्हा कृषी मंत्री आणि वर केंद्रात असताना त्या वेळेला दुधाची पावडर परदेशात पाठवताना त्या निर्यातीवर काही ना काही अनुदान द्यायचे आणि आपल्या राज्यातले दुधाचे दर स्थिर ठेवायचे. परंतु दुर्दैवाने सध्या आपलं कोणी ऐकून घ्यायला वर नसल्यासारखं सरकार असल्यामुळे आपल्यालाच तिथे लीड घ्यावी लागेल आणि निश्चितपणाने काम करावं लागेल. आणि त्याचबरोबर सध्या शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या बाबतीत तर हवालदिल झालेला आहे. शेतकरी कोणाजवळ जाऊन भांडावा हाही प्रश्न निर्माण झाला आहे. आणखीन एक प्रश्न आमच्या मराठवाड्यामध्ये तो म्हणजे जरांगे पाटलांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या संदर्भात सुद्धा साहेब आपल्याला पावलं उचलावे लागेल. तुमचा आशीर्वाद निश्चितपणाने आम्हा सगळ्यांना आहे. आम्हाला जेव्हा केव्हा कुठून तो आपण सांगाल त्यावेळेला सुद्धा आम्ही आघाडीवर राहू आणि तो प्रश्नसुद्धा मार्गी लावावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे. त्याच्यातला मी पवारसाहेबाला परवा दिल्लीला भेटल्यानंतर त्यांनी मला एक भूमिका सांगितली. ते म्हणले ह्या आंदोलनाची भूमिका अतिशय चांगली, त्याचा मार्ग तर निघेल कल्याण, परंतु आपल्या राज्यामध्ये एकेकाळी सगळ्या जाती धर्मामध्ये सौहार्दाचे संबंध होते, ते दुर्दैवानं कोणीतरी त्याला चिथावणी अशी घालतंय या आंदोलनाच्या नंतर की कसं दोन समाजामध्ये तीड निर्माण होईल. या पद्धतीची जी भूमिका आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे, हे पवार साहेबांचे शब्द आहे. आणि ह्या सरकारच्या माध्यमातून सध्याच्या राज्यातल्या सरकारच्या माध्यमातून जी चीड निर्माण करण्याचं काम केलं जातं आहे ते थांबवलं पाहिजे. आणि ते भूमिका साहेब मी आपल्यालाच विनंती करेल, या जाती धर्मातला तेढ निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ आपल्याला तात्काळ उभं करून त्याच्यात तुमच्यासारख्या नेते मंडळीला लीड घेऊन कुठंतरी छोट्या छोट्या सभा घेऊन या समाजातली तेढ निर्माण कमी करण्याचं कामसुद्धा आपल्यालाच करावं लागेल. ही जी सध्याची नेतृत्व करणारी मंडळी ही करणार नाही, हेही या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो साहेब. आणि परत एकदा आपल्या
खरं तर आपले द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे की माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचा आपल्या हातून सत्कार व्हावा, सन्मान व्हावा, ही माझ्या आयुष्यातली मोठी उपलब्धी आहे. परत एकदा साहेबांच्याबद्दल एवढंच म्हणेल की जगद्गुरू तुकोबारायाने सांगितलंय, आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो तयांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. या पद्धतीच्या जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आहे. तो हेच म्हणतो साहेब की तुमच्यासारखा माणूस या देशामध्ये जन्माला आला तो आमचं भाग्य आहे असं आम्ही मानतो. आणि त्या माध्यमातून या राज्याची घडी, या देशाची घडी पुन्हा कधी विस्कटणार नाही असं काम परमेश्वर आपल्या हातून करून घेऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.